या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अस्मित तिच्यासाठी आणि सारंगसाठी बाहेरून कचोरी घेऊन आलेली असते, पण तिला सारंग घरात कुठेही दिसत नाही। त्यामुळे ती वैतागून स्वतःशी म्हणू लागते की आता हा सारंग कुठे गेला आहे काय माहिती। मी त्याच्यासाठी इतकी कचोरी घेऊन आले आणि आता मला सुद्धा खूप भूक लागली आहे। प्रेमासाठी काय काय करावं लागतंय मला। आणि मग त्यानंतर ती हॉलमध्ये कोणीही नाही आहे हे बघून पटकन डायनिंग टेबलवर असणारे काजू खाते, पण तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो तर अस्मिताला आवाज देत तिथे बोलावून घेते। मात्र काजू खात असल्यामुळे तिला व्यवस्थितपणे काही बोलताच येत नाही। तर दुसरीकडे सारंगसाठी सावली एका कागदावर तिला जे काही बोलायचं आहे ते लिहिते आणि मग तो कागद आणि जिरा सोडा घेऊन सारंगकडे जाण्यासाठी निघते। दुसरीकडे सारंग त्या अस्मीला विचारत असतो की अगं काय चाललंय तुझं, काय बोलायचं आहे तुला, आणि आज काय तुम्हा सगळ्यांचा मुका मंगळवार आहे का। तिकडे ती सावलीसुद्धा बोलत नाही आहे आणि इकडे तू देखील बोलत नाही आहे, काय इशारे करतेस तू। आणि त्यावेळी ती अस्मिताला तो कचोरीचा डबा दाखवते तर सारंग तिला म्हणतो की मला भूक नाही आहे, हे सगळं तूच खा। आणि त्याच वेळी सावली त्या ठिकाणी येते। ती इशारा करूनच सारंगला खोलीत बोलावते आणि ते बघून अस्मी पटकन बोलते की ह्या सावलीने काय इशारा केला। तर सारंग हसतच म्हणतो की तिने इशारा केला म्हणून आता तू बोलायला लागलीस का। त्यामुळे अस्मी काही न बोलता खाली मान घालते। तर सारंगला आठवतं की त्याचा मोबाईल किचनमध्येच राहिला आहे, त्यामुळे मग तो किचनकडे जातो। तर सावली सारंगच्या रूममध्ये जाते आणि ती तिथेच तिने त्याच्यासाठी जी चिठ्ठी लिहिलेली असते ती देखील ठेवते। पण त्यानंतर अस्मी त्या खोलीत येते आणि सारंगच्या आधी तीच सावलीने त्याच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी बघते। त्या चिठ्ठीमध्ये सावलीने लिहिलेलं असतं की सारंग सर, मी का बोलत नाही म्हणून तुम्हाला कोडं पडलं असेल, पण त्याला काहीतरी कारण आहे, प्लीज समजून घ्या। माझं आता शांत राहणं गरजेचं आहे। असं समजा मी कुठल्याशा शब्देमध्ये अडकले किंवा माझं एखादं कठीण कार्य आहे, प्लीज समजून घ्या। आणि हे सगळं ऐकून अस्मीला तर प्रश्न पडतो की या सावलीचं आता नेमकं काय सुरू आहे। पण मग ती ठरवते की काही झालं तरी ही चिठ्ठी सारंगपर्यंत पोहोचू द्यायची नाही आणि मग ती चिठ्ठी फाडून फेकून देते। दुसरीकडे जगन्नाथजी सावलीची पत्रिका बघत असतात आणि अलकाला म्हणत असतात की आपल्या लेकीच्या नशिबात नेमकं काय आहे ना तेच मला कळत नाही। कधी कधी तिची ग्रहस्थिती बघून असं वाटतं की आपल्या पोरीचं भाग्य खूप मोठं आहे आणि कधी कधी असं वाटतं की आपल्या पोरीच्या नशिबामध्ये फक्त कष्ट आहेत। त्यामुळे अलका विचारते की नक्की झाले तरी काय, सावलीवर कोणतं संकट तर येणार नाही आहे ना। आणि ते ऐकून जगन्नाथजी म्हणतात की नाही ग, पण तिच्या आयुष्यात बरंच काहीतरी घडते। तर अलका म्हणत असते पण आता सगळं तर आपल्याला जसं हवं तसंच घडतंय ना। तर जगन्नाथजी म्हणत असतात की हो बरोबर आहे, पण जे काही घडतंय त्याकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो हे जास्त महत्त्वाचं आहे। पण त्यांचं बोलणं अलकाच्या काही पटकन लक्षात येत नाही आणि त्यामुळे ती हसतच म्हणते की कधी कधी तुम्ही खूप किचकट वाटता। तर जगन्नाथजी देखील हसून म्हणतात की अगं माणसाने किचकट आणि अवघडच असायला हवं, नाहीतर हे जग त्याचे लचके तोडेल। आणि मग त्यानंतर अलका भैरवीविषयी बोलू लागते। ती म्हणत असते की त्या दिवशी त्या भैरवीचा चेहरा कसा पडला होता, खरंच त्या दिवशी आपण जिंकलो। तर जगन्नाथजीसुद्धा म्हणतात की हो, त्या भैरवी वजेला त्या निंबाळकरांच्या पाया पडायला लागलं, ही एका प्रकारे आपली जीतच आहे। आणि खरं तर त्या दिवशी तिचं आणि त्या ताराचं सत्य सगळ्यांच्या समोर उघडकीससुद्धा आलं असतं जर तुळजाने गडबड केली नसती तर। पण ठीक आहे, काही हरकत नाही, त्या थोड्याशा टाळक्यांपुढे तिचं सत्य उघडकीस आणण्यापेक्षा मी त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये त्या भैरवीच्या विनाशाचा इतिहास रचणार आहे। आणि ते ऐकून अलकासुद्धा खुश होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो, त्याचवेळी सावली त्या ठिकाणी येते, पण ती अजूनही सारंगसोबत बोलत नसते। त्यामुळे सारंग चिडतो। तो सावलीला विचारत असतो की अगं नक्की काय चाललंय तुझं। तर सावली फक्त त्याला इशारे करून समजावत असते, पण सारंगला तिचा एकही इशारा कळत नाही। सावली काहीतरी वेगळे इशारे करत असते, सारंग त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ लावत असतो आणि त्यांची ही सगळी गडबड सुरू असतानाच सावलीचं लक्ष सारंगच्या पायावर चढलेल्या झुरळाकडे जातं। त्यामुळे ती खूपच घाबरते आणि सरळ बेडवर चढते। सारंग तिला विचारत असतो की अगं सावली काय चाललंय तुझं। तर सावलीच्या लक्षात येतं की ते झुरळ आता सारंगच्या कोटपर्यंत आले। त्यामुळे ती घाबरून सारंगला इशारा करू लागते, पण सारंगच्या काही लक्षात येत नाही। तो म्हणत असतो की अगं हे काय करतेस तू, तुला काही डान्स करायचा आहे का। पण सावली नाही म्हणते आणि सारंगला त्या झुरळाबद्दल सांगू लागते, पण त्याला ते काही समजत नाही। आणि मग शेवटी सावली
सरळ सारंगचा कोट काढायला सुरुवात करते. पण तितक्यात ती अस्मी त्या ठिकाणी येते आणि म्हणते की अगं हे काय करतेस, तू बाजूला हो त्याच्यापासून. पण सावली म्हणते की तू थांब जरा वेळ. त्यामुळे अस्मी गप्प बसते आणि मग सावली सारंगचा कोट काढते. तो कोट झटकते, त्यामुळे ते झुरळ खाली पडतं आणि मग सावली अस्मीला म्हणते की हे बघ झुरळ होतं. त्यामुळे अस्मी खूपच घाबरते आणि तीसुद्धा बेडवर चढते आणि सरळ सावलीलाच मिठी मारते. आणि त्या दोघींना असं बघून सारंग तर डोक्यालाच हात लावतो आणि मग त्यानंतर तो त्याच्या बुटाने झुरळाला मारून टाकतो आणि ते झुरळ हातात घेत त्या दोघींना दाखवू लागतो. त्यामुळे त्या दोघीजणी अजून मोठमोठ्याने ओरडू लागतात. तर सारंग म्हणतो की घाबरू नका, मी ते फेकून देतो आणि मग तो तेथून निघून जातो. सावली अस्मीला सांगते की झुरळ गेले आता. त्यामुळे मग अस्मी सावलीपासून दूर होते. पण मग ती म्हणत असते की तुला काय वाटलं ग, त्या झुरळाने तुमच्यामध्ये रोमॅन्टिक सीन घडवून आणला का? मला माहिती आहे तू मुद्दाम सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. तर सावली म्हणत असते की उगाच काहीतरी बोलू नको, माझ्या मनात असं काही नव्हतं. पण अस्मी म्हणत असते की मला कळत नाही आहे तुझं नेमकं काय सुरू आहे, तू सारंगसोबत बोलत का नाही आहे, तू काय त्याच्यावर जादूटोणा करतेस की काय? आणि ते ऐकून सावली म्हणते की वाटेल ते बोलू नको. आणि कसं आहे ना, चोराच्याच मनात चांदणे असतात आणि मी काही चुकीचं करत नाही आहे, माझा नाईलाज आहे म्हणून मला असं वागावं लागतं आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. अस्मी मात्र सावलीचं नेमकं काय सुरू आहे हे शोधून काढायचं ठरवते. त्यानंतर मग सगळेजण जेवण करण्यासाठी एकत्र जमतात. सावलीने सगळ्यांसाठी मासवडी बनवलेली असते, त्यामुळे सगळेच जण खुश असतात. त्या मासवडीच्या सुवासाने सगळ्यांनाच खूप भूक लागलेली असते. सारंगही त्याबद्दल सावलीसोबत बोलायचा प्रयत्न करतो, तिचं कौतुक करत असतो. पण सावली त्याच्यासोबत काही बोलत नाही. त्यानंतर मग तिलोत्तमा त्या ठिकाणी येते. राजकुमार तिच्याशी बोलायला जातो, पण ती त्याच्याकडे पाहतही नाही आणि ती सावलीने बनवलेली मासवडी न खाता अमृताने बनवलेली भाजीच खाते. आणि मग त्यानंतर सावली आपल्याशी बोलत नाही आहे या गोष्टीचा सारंगला खूप राग येतो आणि मग तो फक्त भाजीचा रस्सा प्यायला सुरुवात करतो. आणि हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा त्याला म्हणते सुद्धा की सारंग, अरे हे काय चाललंय तुझं, त्या भाजीचा रस्सा खूप तिखट आहे आणि तुला तिखट खायची सवय नाही आहे. पण सारंग म्हणतो की आई, तसंही माझ्या आयुष्यात गोड काही घडतच नाही ना, म्हणून मग आता मी तिखट खायला सुरुवात करतोय, बघूयात त्यामुळे कदाचित काहीतरी गोड घडेल. आणि मग तो 2-3 वाट्या तो तिखट रस्सा पितो आणि ते बघून सगळेच जण घाबरतात. सारंग मात्र काही ऐकत नाही आणि मग शेवटी तो तेथून निघून जातो. त्यामुळे सावली काळजीत पडते. दुसरीकडे सावलीची वीणा विठ्ठलापुढे बसलेली असते आणि म्हणत असते की मला माहिती आहे तुला मी तशी काही आवडत नाही, कारण जेव्हा जेव्हा मी तुझ्या समोर येते तेव्हा तेव्हा काही बाई बडबडतच असते. पण आता मी तुझ्याकडे एक गोष्ट मागायला आली आहे आणि मला माहिती आहे तुझं आणि सावलीचं बॉन्डिंग भारी आहे आणि मी तिची वहिनी आहे म्हटल्यावर तू माझी मदत नक्कीच करशील. आणि मग ती विठ्ठलाला म्हणू लागते की आमच्या यांचा 18,000 रुपये पगार आला, पण तो सगळा पाण्यासारखा वाहून गेला. त्यांच्या पगारावर मी खूप उधाऱ्या करून ठेवल्यात, त्यामुळे आता मला त्या उधाऱ्या फेडण्यासाठी पैसे हवेत. तू असं काहीतरी कर ज्यामुळे यांचा पगार अजून वाढेल. दुसरीकडे सारंग त्याच्या रूममध्ये येतो. त्याला खूप जास्त तिखट लागलेले असते. सावली त्याच्यासाठी मध घेऊन येते, पण तो काही मध खायला तयार नसतो. तर सावलीला सुद्धा भैरवीने तिला जी शिक्षा दिलेली असते त्यामुळे सारंगला समजावता येत नसते, त्याच्याशी बोलता येत नसते. आणि मग ती वहीवर लिहून देते की सारंग सर, बोलायचं तर आहे पण माणूस तिखट नसायला हवा, जरा मध घ्या म्हणजे बरं वाटेल. मात्र सारंग तोंड फिरवून बसतो आणि त्यामुळे सावली स्वतः त्याला मध भरवायला जाते, पण सारंग काही मध पित नाही. आणि मग सावली एका हाताने सारंगचं तोंड पकडते आणि दुसऱ्या हाताने त्याला मध भरवते. त्यामुळे सारंग तिच्याकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.